हम बच्चे हिंदुस्तान के नावाचा पिक्चर होता आणि मी सलग 3 दिवस ते शूटिंग बघायला जायचो. कारण ते वडिलांच्या ओळखीचे ते प्रोड्युसर होते. त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं की वाळकेश्वरला ते शूटिंग आहे. आणि लकीली फॉर मी अलंकार एक जो चाइल्ड आर्टिस्ट होता पल्लवी जोशीचा भाऊ, तर तो पिक्चर सोडून निघून गेला. त्याचा काहीतरी इश्यू झाला. अँड बिकॉज आय वॉज देअर, मी रोज यायचो, तर डायरेक्टर म्हणाले की इसको वो रोल देते. दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक. हम बच्चे हिंदुस्तान के. बच्चे को सच में मतलब ब्रेक ही मिल गया भाई. इसको बोलते सही टाइम पर सही वक्त पर वहां पर रहना. क्या बात आहे. पण मला असं वाटतं जसं बायको आणि नवऱ्यामध्ये ना एखादी गोष्टीचं जसं असतं की एखाद्या गोष्टीसाठी, जसं करीना कपूर जी आहे ती जेव्हा सैफला विचारते की तू पार्टीला चढणार का, मूवी बघायला चढणार का, तर सरळ नाही म्हणतो. आणि मग थोड्या वेळाने त्यालाच वाटतं की अरे जाऊ दे पण हो म्हणत, मग तो मेसेज करून सांगतो. तोपर्यंत तिने नाही कळवलेलं असतं. असं होतं. सो असं तुमच्या बाबतीत कुठल्या गोष्टीमध्ये होतं की तुम्ही नाही म्हणता आणि मग परत हो म्हणता, असं कधी झालंय का? अनेक वेळा. म्हणजे बरेच वेळेला मी तसा लोनर आहे. मला फार असं बाहेर जायला पार्टीला सोशल व्हायला नाही आवडत. आणि बरं, माझे आणि दीपाचे सिनेमांचे विषय पण फार, तिला फिल्मी सिनेमे खूप आवडतात. म्हणजे एकदम टाइमपास सिनेमे जे आहेत ना, ते सलमान खान आणि शाहरुख खान आणि यांचे सगळ्यांचे सिनेमा. मला थोडेसे आर्ट फिल्म्स किंवा कॉन्टेंट बेस्ड असे फिल्म. तर बरेचशा वेळेला मी नाही म्हणून सांगतो तिला की मी नाही बघणार हा पिक्चर. पण मग नंतर असं वाटतं की अरे मग काय तिचा राहून जाईल बघायचा, आणि तेवढाच वेळ तेवढं. हा, तर मी आता मध्येच तिला म्हटलं होतं, तिला कुठला पिक्चर बघायचा होता, बाला. म्हटलं अरे मी नाही बघणार बाला, कारण माझे बाला स्वतःचेच बाला चाललेले आहेत. तर मग नंतर मी ठरवलं की ठीक आहे आपण बघू. तिला फोन करून सांगितलं, ते म्हणाल नाही आम्ही मैत्रिणींनी जाऊन बघितलं. सो दिस इज हॅपन्ड रिसेंटली. सी म्हणजे आम्ही आमचं सोल्युशन शोधून घेतो असं आहे. पण अर्थात परत एकदा नवीन बाजू तुमची ह्या निमित्ताने कळाली. आणि यु नो खरं तर सरांची मुलगी पण इकडे आहे, जी इथेच आहे. मिथिला तिचं नाव आहे, आणि मिथिला जी आहे ती पुण्यात असते. मिथिला, तुला बाबाचं एक सिक्रेट जर तुला